जर सर्वसामान्य माणसाला ज्याने जे काही ज्वेलर्स कडनं परचेस करतात सर, परचेसिंग करावी की नाही पहिला. दुसरा, त्यांनी ओळखायचं कसं की हा ओरिजिनल स्टोन आहे, हा त्याचा डुप्लिकेट आहे किंवा काहीतरी त्याचा ब्रँड बनवून विक्री केली जाते. नक्कीच सर, आपण जेमस्टोन बद्दल ना सर जेवढं बोलू तेवढी गोष्ट कमी आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे ना, जेमस्टोन्स घेताना अगदी तुम्ही चांगल्या ब्रँडेड ज्वेलरी शॉपमधनं घेताय, एखाद्या ब्रँडेड दुकानातनं घेताय, तर तिथं फसगत होण्याची शक्यता नक्कीच कमी आहे. प्राइसेस जर बघाल ना सर तुम्ही त्याच्या खूप आहे, तर मी म्हणेन थोडं नाही खूप जास्त प्रमाणात एक्झॅगरेशन केलं जात आहे. एक साधं उदाहरण सांगतो. परवाच्या दिवशी माझे क्लायंट, त्यांच्यासाठी मी ब्ल्यू सफायर, नीलम ज्याला म्हणतो, हे रत्न सिलॉन कॅटेगरीचा, म्हणजे जो श्रीलंकेतनं इम्पोर्ट केला जातो आपल्याकडे, भारतामध्ये उपलब्ध नसतो, तो 9 कॅरेटचा सिलॉन मी त्यांना मागून दिलेला आहे. आणि ठीक आहे, मी आता इथे प्राइस नाही डिस्क्लोज करत, पण मी ज्या प्राइस पॉइंटला त्यांना तो अवेलेबल करून दिलाय सर. आणि त्यांनी वेल रेनोन अशा 3 ते 4 ज्वेलरी शॉपमध्ये, ब्रँडेड दुकानांमध्ये जेव्हा त्याची चौकशी केली, तर त्यांना सांगण्यात आलेली किंमत आणि मी त्यांच्याकडनं घेतलेली किंमत ही 5 ते 6 पट फरक असणारी आहे सर. शॉकिंग. 5 ते 6 पट. आणि जी ब्रँडेड ज्वेलरी शॉपमध्ये त्यांना प्राइस सांगण्यात आली ही साधारण 4.25 लाखाच्या घरात आहे. बापरे. नीलम आहे 9 कॅरेटचा सिलॉन टाईपचा. तर सांगायचं तात्पर्य काय, मोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये ओरिजिनल गोष्ट मिळेल का तर मिळेल, पण प्राइजेस मध्ये जे एक्झॅगरेशन झालेलं आहे हे अगदी मलाही न पटणार आहे. म्हणजे ऑनेस्टली मी सांगतो, आपण इथं कोणाला क्रिटिसाइज करत नाही किंवा कमी लेखत नाही. आणि काय होतं ना, जेव्हा लोक एखाद्या छोट्या मोठ्या दुकानातून घ्यायला जातात तर त्यांना तिथे मिळणारी गोष्ट ओरिजिनल आहे का नाही इथून सुरुवात होते. तर माझं सांगणं काय असेल, तुम्ही कुठून जरी जेमस्टोन्स किंवा अशा काही रेमेडियल गोष्टी परचेस करत असाल तर पहिली गोष्ट, त्यासोबत एक सर्टिफिकेट येतं कुठल्याही चांगल्या एखाद्या वेल रेनॉन लॅबमधनं. त्याचं टेस्टिंग केल्यानंतर जे जे पॅरामीटर किंवा जे जे ऑब्झर्वेशन आपल्याला मिळतात हे त्या सर्टिफिकेटवरती स्पष्टपणे नमूद केलेले असतात. तर माझा आग्रह राहील, कुठलीही गोष्ट तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा चांगल्या वेल रेनॉन ब्रँडेड शॉपमधनं घ्या, पण त्याच्यासोबत सर्टिफिकेट मिळत असेल तर त्याला तुम्ही पहिला प्रेफरन्स द्या. ही माझी सगळ्या दर्शकांना आपली विनंती आहे.